अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। नमस्कार. जय जिजाऊ जय संविधान. या संविधानाला 75 वर्ष 26 जानेवारीला पूर्ण होत आहेत आणि हे संविधान लढून मिळवलेल्या लोकशाहीतून स्वातंत्र्यातून हे संविधान उभा राहिलेलं आहे. आणि ह्या संविधान आज खऱ्या अर्थानं कष्टकरी राबणारा वर्ग, शेतकरी वर्ग यांच्या हक्काधिकारावर प्राप्त असं हे संविधान आहे. आम्ही ह्या संविधानाला अनुसरून असं या ठिकाणी EVMच्या विरोधामधला एक ग्रामसभेचा आम्ही या ठिकाणी ठराव या ठिकाणी ग्रामसभेमध्ये घेतलेला आहे. ह्या पाठीमागं असं कारण आहे की या लोकशाहीवादी आपला देश आहे आणि ही लोकशाही टिकली पाहिजे या अनुषंगानं हे आम्ही या ठिकाणी ठराव घेतलेला आहे. आणि संसदीय सभेमध्ये आम्हाला प्रत्यक्षात सहभाग होता येत नाही, परंतु आमचा लोकप्रतिनिधी मात्र त्या ठिकाणी निवडण्याचा अधिकार आम्हाला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेला आहे. परंतु येत्या बऱ्याच निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभा झाले, ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बघितलं गेलं की सर्वसामान्य प्रामाणिकपणे या देशाचं काम करणारा राबणारा वर्ग त्याला मिळालेला हक्काधिकार येणाऱ्या प्रत्येक 5 वर्षातून एकदा मिळतोय. परंतु ह्या 5 वर्षातून निवडणुकीच्या माध्यमातून जे काही EVM मध्ये असणारा बदल, जे हात चालाकी पद्धतीनं त्या ठिकाणी तांत्रिक बदल घडवण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी सत्ता स्थापन करणे आणि आम्हाला लढून मिळालेल्या लोकशाहीतून आम्हाला आमचं जे हक्काधिकार आहे या हक्काधिकारावरती गदा आलेला आहे हे सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत समजून चुकलं आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन, कारण ग्रामसभेच्या ठरावाची ताकद खऱ्या अर्थानं लोकसभेतली संसदेतली सभा, लोकसभा आणि ग्रामसभा ह्या दोन्ही सभेला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये ग्रामसभेला ग्राह्य धरलं जातं. एवढी मोठी ताकद या ग्रामसभेमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही ग्रामसभा घेऊन या ठिकाणी ठराव केला. आम्हाला खऱ्या अर्थानं जे काही हक्काधिकार प्राप्त झालेत आणि ही 5 वर्षानंतर आम्हाला जे आमच्या जीवन मरणाच्या जीवनातल्या बरे वाईट परिणामावर ही निवडणुकीचा परिणाम दिसून येतो. म्हणून आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काचं आणि आमच्या हक्काधिकारासाठी प्रतिनिधी म्हणून नेमण्याचा जो काही 5 वर्षातून एकदा मिळालेला अधिकार आहे तो या ठिकाणी निवडणुकी माध्यमातून मिळतोय, तो मिळावा आणि त्या अधीन अबाधित राहावा यासाठी आम्ही या ठिकाणी EVMच्या विरोधामध्ये या ठिकाणी ग्रामसभा घेऊन ग्राम ठराव घेतलेला आहे. नमस्कार. माझं नाव सयाजी अशोकराव पाटील. की आता आम्ही ऐच्छिक ग्रामसभा बोलवून हा EM विरोधात ठराव केला. या ठरावाला मी अनुमोदन दिले आणि हा ठराव ह्यासाठी केला की जगातील भारतीय लोकशाही ही जगातील 1 नंबरची लोकशाही. आता अमेरिकेत जे इलेक्शन झालं ते बॅलेट पेपरवरती झालं. जगात असं झालं की ते 1 महिना पूर्णपणे ते बॅलेट पेपर मोजलं गेलं. जर प्रक्रिया वेळ खाऊ असली तरी ही खात्रीशीर आहे की लोक कुणाला मत देतात. मत हे 5 वर्षांनी दिलं जातं. मताचा अधिकार हा सगळ्यात मोठा आहे. मतदान दान नाही. हे मत प्रक्रिया केली पाहिजे. मताचा आपण अधिकार जपून ह्यासाठी आम्ही म्हणतोय की त्या EMचा ह्यासाठी विरोध करतो की यांत्रिक आहे. या यांत्रिक मध्ये काही बदल होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही जे बॅलेट पेपरवर मागणी करतो की ह्यासाठी की बॅलेट पेपरवरती मतदान हा समाज आपण देऊ शकतो की आणि हे खात्रीशीर आपलं मतदान कुणाला दिले ही त्याला माहिती होतंय. त्यामुळं जर तांत्रिक जर बिघाड जर झाला, त्यानं कुणाला मत दिलं, जर मत जर दुसऱ्याला त्याला द्यायचं असतं एकाला, तर दुसऱ्याला जर मत पडलं तर हा फरक होऊ शकतो. ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा EMच्या विरोधात ठराव केला आणि ह्या ठरावाला मी उमेश चव्हाण ठराव मांडला आणि मी त्याला अनुमोदन दिलं. सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून हा ठराव एक मताने मंजूर केला. मी कालिदास राजाराम पाटील बहे गावाचं ग्रामस्थ असून आम्ही EVM बाबतीत ठराव केलेला आहे. एकमुखी गावाने ठराव केलेला आहे
बाबतीत आम्हाला मतपत्रिकेवर मतदान करावे ही आम्ही असा ठराव केलेला आहे. तरी पण